दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकमध्ये महायुतीचा तिढा अखेर सुटला असून महायुतीकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। मात्र दुसरीकडे भाजपचे नेते दिनकर पाटील नाराज असल्याचं समोर आलंय। भाजपचे दिनकर पाटील हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते, परंतु नाशिकमधून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने पाटील नाराज असल्याचं दिसून येतंय। हो, नाराजच आहे, कारण मी 3 वर्षापासून नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रचार करत होतो। मला पक्षानेच सांगितलेलं होतं, त्यामुळे मी आता नाराजच आहे। नाही, मी आता आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, गिरीश भाऊ महाजन यांना भेटल्याशिवाय मी काही बोलू शकत नाही। मी त्यांना भेटणार आहे, मग बघल ते मी नाही सांगू शकत। मी माझ्या बाबत बोलू शकतो। मी देवेंद्र फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब आणि गिरीश भाऊंना भेटल्याशिवाय काही बोलू शकत नाही। स्वतः भेटेल, मी गिरीश भाऊंना फोन करीन आणि गिरीश भाऊ बोलवतील तेव्हा जाईल। दरम्यान नाशिक लोकसभा उमेदवार कधी घोषित होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून होती। मात्र आता महायुतीकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाशिकमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचं दिसून येतंय। शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे मैदानात आहे, त्यातच स्वामी शांतिगिरी महाराज हे अपक्ष रिंगणात उतरले। यामुळे नाशिकमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचं दिसून येतंय। नाशिक लोकसभेच्या जागेसाठी अनेक नेते मंडळी इच्छुक होते, परंतु नाशिकमधून हेमंत गोडसे यांना तिकीट देण्यात आल्याने अनेक नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं दिसून येतंय। मात्र आता या तिरंगी लढतीत विजय कोणाचा होणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक।